खालील विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. आता इथे आपल्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणजे वाक्याच्या शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह पाहिजे. तर पहिल्या पर्यायामध्ये प्रश्नचिन्ह नाही आहे, त्यामुळे तो पर्याय आपला कट झाला. दुसऱ्या पर्यायामध्ये उद्गारवाचक चिन्ह आहे, त्यामुळे तो पर्याय देखील गेला. आता तिसरा आणि चौथा या दोन्हीतला आपल्याला पाहायचं आहे. भिजकी वही हा कविता संग्रह मला देशील का? आपल्याला कोणतं वाक्य दिले? भिजकी वही हा कविता संग्रह आहे. तर याचा प्रश्न आपण कसा विचारू? भिजकी वही हा कविता संग्रह आहे का? तर याचं उत्तर काय येतं? हो, भिजकी वही हा कविता संग्रह आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य करताना त्या वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे, वाक्याचा अर्थ तोच राहिला पाहिजे. तर वाक्य काय दिले? शिक्षकांचा आदर करावा. तर याचे पर्याय पहा. शिक्षकांचा अनादर करू नये हे वाक्य बरोबर आहे, कारण अनादर करू नये याचाच अर्थ होतो शिक्षकांचा आदर करावा. दुसरा बघा, शिक्षकांचा आदर करू नये, तर हे वाक्य पूर्ण बदलते, त्यामुळं दुसरा पर्याय बरोबर नाही आहे. शिक्षकांचा आदर करू नये यामध्ये पण वाक्याचा अर्थ बदलतो आहे. शिक्षकांचा आदर का करू नये? तर हे प्रश्नार्थी वाक्य आहे, त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शिक्षकांचा अनादर करू नये. पुढचा प्रश्न पहा. खालील शब्दाचा अर्थ सांगा. अशुभ. तर अशुभ या शब्दाचा अर्थ होतो अमंगल. शुभ हे त्याचे विरुद्धार्थी शब्द आहे.